तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर शिंदेच्या शिवसेने गटनेता जो आहे एरोली मतदारसंघामध्ये देण्यात आलाय. मग आता विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे कदाचित बेलापूर मतदारसंघामध्ये असं धक्कादायक नाव जे आहे विरोधी पक्षनेतेसाठी काढलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे गटनेता जर आपण बघितला तो एरोली मतदारसंघामध्ये देण्यात आलाय. आता बेलापूर मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेते द्यावा असं काही शिवसेनेच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण एरोली तुम्ही गटनेता देतायत, त्यापेक्षा बेलापूर मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेता द्यावा याच मागणीसाठी सध्या नरेश म्हस्के असतील, शिवसेनेचे गटनेते असतील, यांच्यासोबत जी चर्चा होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर बेलापूर मतदारसंघातून कुठल्या तरी राजकीय नेत्याला, एक नगरसेवकाला जे आहे ती विरोधी पक्षनेते होण्याची संधी मिळू शकते. कारण शेवटी एरोली मतदारसंघात गटनेता, तर बेलापूर मतदारसंघात तुम्ही तर आम्हाला विरोधी पक्षनेते द्या अशी काही नगरसेवकांनी जे नरेश म्हस्केंकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे आता मग बेलापूर मतदारसंघातून कुणाला संधी मिळते हा पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण विरोधी पक्षनेते बोलणारा पाहिजे, अभ्यासू पाहिजे, भाजपला घेरणारा पाहिजे. नाईक परिवाराला किंवा महापौरांना किंवा भाजप नगरसेवकांना जसं तसं उत्तर देणार सभागृहामध्ये अभ्यासू, आक्रमक आणि राजकीय वार करणारा असला पाहिजे. मग अशा बेलापूर मतदारसंघामध्ये राजकीय दृष्ट्या अभ्यासू, आक्रमक असणारा नेतृत्व शिंदेची शिवसेना शोधतील का आणि त्यांना संधी मिळेल का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कुणाचं धक्कादायक नाव काढतायत का? स्वीकृत नगरसेवक जे आहेत, 4 शिंदेची शिवसेना असतात, कुणाला संधी दिली जाते का? स्वीकृत नगरसेवकासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून आलेले, काही पैसे देणार आहेत, काही कुणाची सेटिंग करतायत, सगळं काय करतायत. मात्र जे काम करणारे आहेत त्यांना कुठेतरी अभ्यासू, आक्रमक असे नेतृत्वाला संधी दिली गेली पाहिजे. जे नायकांना बोलतील, सभागृहात बोलतील, भाजपचा समाचार घेतील, महापौरांना खडसवतील, भाजपला हैराण करतील, अभ्यास मुद्देसूद या मांडणीवर अपेक्षित आहे. मग अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक देणार का? जे सेटिंग बाज असणार त्या लोकांना शिंदेची शिवसेना देणार का? हे सगळे प्रश्न पडलेले आहे. म्हणून येत्या काळामध्ये आपण पाहणार आहोत कुणाला संधी नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवकांसाठी दिली जाते का? विरोधी पक्षनेते कोणत्या प्रभागातून किंवा बेलापूर एरोली मतदारसंघातून होत आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.